हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण कॉस्टिंगचे MCQ डिस्कस करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही कॉस्टिंगचे MCQ डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, कॉस्ट ऑफ सेल्स इज. कॉस्ट ऑफ सेल्स कसं काढतात. आता कॉस्टिंगमध्ये आपण कॉस्ट शीट बघत असताना आपण कॉस्ट ऑफ सेल्स काढत असतो की आपण ज्या वस्तू विकल्या तर त्याची कॉस्ट काय, तर ती कशी काढतात. ऑप्शन ए दिलं टोटल कॉस्ट इन्कर्ड इन प्रोडक्शन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड मार्केटिंग ओव्हरहेड. बी दिलं वर्क कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. सी दिलं ॲग्रिगेट वर्क्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड मार्केटिंग ओव्हरहेड. प्राईम कॉस्ट प्लस मार्केटिंग ओव्हरहेड. ओके, तर आपण कॉस्ट ऑफ सेल्स काढत असताना टोटल कॉस्ट आपण काढलेली असते. त्या टोटल कॉस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन आणि मार्केटिंग फंक्शन्सशी रिलेटेड ओव्हरहेड प्लस असतात. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच टोटल कॉस्ट इन्कर्ड इन प्रोडक्शन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड मार्केटिंग फंक्शन. देन ए इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, कॉस्ट कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू. कॉस्टचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या टाईपने होतं हे विचारलं आहे. तर कॉस्टचं क्लासिफिकेशन हे ॲज पर एलिमेंट, कॉस्टिंगचे एलिमेंट जे आहेत मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस, हे कॉस्टचे एलिमेंट आहेत. या एलिमेंटनुसार होता. फंक्शननुसार सुद्धा कॉस्टचं प्रोडक्शन ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड हे क्लासिफिकेशन होतं. आणि बिहेवियरनुसार सुद्धा फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट या टाईपने क्लासिफिकेशन होतं असतं. तर कॉस्टचं क्लासिफिकेशन हे एलिमेंटनुसार पण होतं, फंक्शननुसार पण होतं आणि बिहेवियरनुसार पण होतं. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट इन्क्लूड द फॉलोइंग एक्सेप्ट विचारलं. फंक्शनल क्लासिफिकेशन म्हणजे ॲज पर फंक्शन आपण कॉस्टचे जे टाईप्स बघत असतो, जसं की प्रोडक्शन ओव्हरहेड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, मार्केटिंग ओव्हरहेड किंवा सेलिंग ओव्हरहेड. ठीक आहे, तर याला फंक्शनल क्लासिफिकेशन म्हणतात. आणि प्राईम कॉस्ट एलिमेंट हा त्याच्यातला भाग नाही. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट म्हणजे कोणते, जे खर्च ऑफिसशी रिलेटेड आहेत किंवा जे ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत त्यांना ऑफिस ओव्हरहेड म्हणतात. सॅलरीज ऑफ जनरल ऑफिस स्टाफची सॅलरी ही ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेडमध्ये येते. सॅलरीज ऑफ फोरमन हा फॅक्टरीमध्ये कामाला असतो, त्यामुळे त्याची सॅलरी ही फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येते. ठीक आहे, आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेडमध्ये सांगितलं आहे फॉरमनची सॅलरी ही फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येते. त्यानंतर ऑफिस सप्लायज अँड एक्सपेन्सेस, ऑफिसमध्ये काय सप्लाय केलेले असतील किंवा मटेरियल सप्लाय, इक्विपमेंट सप्लाय असतील, त्यानंतर एक्सपेन्सेस असतील तर हे ऑफिस ओव्हरहेडमध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे पोस्टेज, स्टेशनरी, टेलिफोन तर हे सगळे ऑफिस ओव्हरहेडमध्ये येतात. देन आपल्याला ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्टचा पार्ट विचारला आहे, तर ए, सी आणि डी हे ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्टमध्ये येतात किंवा ऑफिस ओव्हरहेडमध्ये येतात. सॅलरीज ऑफ फोरमन हा वर्क ओव्हरहेडचा पार्ट आहे किंवा फॅक्टरी ओव्हरहेडचा पार्ट आहे, त्यामुळे ते फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द मेन पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू. कॉस्ट अकाउंटिंगचा मेन फंक्शन विचारला आहे. ए दिले मॅक्झिमाइज प्रॉफिट, हेल्प इन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. आणि डी दिले एड इन द फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राईस. कॉस्टिंगमध्ये सेलिंग प्राईस फिक्सेशन होते, इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन होतं आणि प्रॉफिट मॅक्झिमम करण्यासाठी कोणत्या कॉस्ट रेड्यूस करता येतील ह्या सगळ्याचा स्टडी होतो, पण हे प्रायमरी फंक्शन नाही. ठीक आहे, मेन पर्पज नाही. कॉस्टिंगचं मेन फंक्शन काय, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे मॅनेजमेंटला, कशासाठी, डिसिजन मेकिंगसाठी. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब ॲज मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे काय विचारलं आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड. बी दिलं आहे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर. सी डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड हे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टचा पार्ट नसतो, त्यामुळे हे तर उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड. ठीक आहे, डायरेक्ट लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड हे कन्व्हर्जन कॉस्टमध्ये येतात. ठीक आहे, हे ऑप्शन कन्व्हर्जन कॉस्टचं आहे. आपल्याला कशाचं विचारलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड या सगळ्यांची, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस यांची टोटल प्राईम कॉस्ट असते. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले ती येते फॅक्टरी कॉस्ट.
फॅक्टरी कॉस्ट म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज इनडायरेक्ट कॉस्ट. ए दिले द डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी, द ओव्हरटाईम प्रीमियम इनकर्ड ॲट द स्पेसिफिक रिक्वेस्ट ऑफ ए कस्टमर, द हायर ऑफ टूल फॉर अ स्पेसिफिक जॉब. डी दिले ऑल ऑफ दी अबो. कॉस्टचे 2 टाईपमध्ये डिवायडेशन होतं, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. ठीक आहे, डायरेक्ट कॉस्ट म्हणजे ज्या प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड असतात त्यांना डायरेक्ट कॉस्ट म्हणतात, आणि जे प्रोडक्शनशी इनडायरेक्टली रिलेटेड आहे. ठीक आहे, मशिनरीचं डेप्रिसिएशन जर चार्ज केलं तर ते इनडायरेक्ट कॉस्टमध्ये येतं. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कंपोनंट ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड आर ॲज फॉलोज. कंपोनंट विचारलेत फॅक्टरी ओव्हरहेडचे. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजेच काय, ओव्हरहेड म्हणजेच ऑल इनडायरेक्ट मटेरियल यांची टोटल, इनडायरेक्टची टोटल म्हणजेच काय असते, ओव्हरहेड. ठीक आहे, मग डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे, हेच ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि अदर इनडायरेक्ट कॉस्ट. तर या सगळ्याची टोटल काय असतात, इनडायरेक्ट ज्या गोष्टी असतात त्या ओव्हरहेडमध्ये येतात. ठीक आहे, डायरेक्ट प्राईम कॉस्टमध्ये येतात. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि फॅक्टरीशी रिलेटेड जे इनडायरेक्ट कॉस्ट आहेत तर या सगळ्याची टोटल म्हणजे काय असते, फॅक्टरी ओव्हरहेड. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फॅक्टरी ओव्हरहेड कॉस्ट इन्क्लूड. ओव्हरहेडमध्ये म्हणजेच फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये कोणता खर्च येणार हे विचारलं. फॅक्टरी रेंट, त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स, सॅलरीज ऑफ फॅक्टरी क्लर्क, डिझाईन. ओके, तर ह्या सगळ्याचा खर्च, ह्या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये होतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. आता इथे बघा, फॅक्टरी रेंट, फॅक्टरीचा रेंट आपण पेड केला, कशामध्ये येणार, फॅक्टरीचा रेंट फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येणार. त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स, आपली फॅक्टरीची जी जागा आहे त्याच्यावर जर समजा आपण प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे तर तो सुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येऊ शकतो. आणि त्यानंतर फॅक्टरी क्लर्कला जर सॅलरी दिलेली आहे आपण तर ती सुद्धा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येऊ शकते. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट इज अ पार्ट ऑफ प्राईम कॉस्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉस्ट इज पार्ट ऑफ प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टचा पार्ट आहे ऑफ ए मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी प्राईम कॉस्टचा पार्ट असलेली गोष्ट, कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टिंग रॉ मटेरियल फ्रॉम द सप्लायर्स प्रिमायसेस. बी दिले वेजेस ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड एंगेज इन मशीन मेंटेनन्स. सी दिले डेप्रिसिएशन ऑफ ट्रक यूज इन डिलिव्हरीज टू कस्टमर, कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट प्रोडक्शन मटेरियल. आता या ठिकाणी आपल्याला कशाचं विचारलं, प्राईम कॉस्टचा पार्ट विचारलं. प्राईम कॉस्टचा पार्ट फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. वेजेस ऑफ फॅक्टरी वर्कर एंगेज इन मशीन मेंटेनन्स, मशीन मेंटेनन्ससाठी जे वर्कर आहेत तर त्यांना दिलेले वेजेस इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेसमध्ये येणार. ठीक आहे, डायरेक्टमध्ये येणार नाही. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑफ ट्रक यूज फॉर डिलेव्हरीज टू कस्टमर, कस्टमरला आपण जे डिलेव्हरी दिली, वस्तू दिल्या तर त्याच्यासाठी ज्या वेजेस दिल्या तर ते कशामध्ये येतात, ते सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतात. कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट प्रोडक्शन मटेरियल, इनडायरेक्ट प्रोडक्शन मटेरियल हे सुद्धा कशामध्ये येणार, हे इनडायरेक्ट. कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टिंग रॉ मटेरियल फ्रॉम द सप्लायर प्रिमायसेस, सप्लायरच्या प्रिमायसेस पासून आपल्या प्रिमायसेस पर्यंत, आपल्या फॅक्टरीपर्यंत वस्तू आणेपर्यंत जो खर्च येतो तर तो परचेसमध्ये प्लस होतो. ठीक आहे, आणि परचेस कॉस्ट ही मटेरियल कॉस्टमध्ये प्लस होते. ठीक आहे, देन इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला प्राईम कॉस्टचा भाग विचारला आहे तर प्राईम कॉस्टचा भाग काय आहे, ए. ठीक आहे, देन इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायरेक्ट मटेरियल ओपनिंग इन्व्हेंटरी ॲड नेट परचेस इज कॉल्ड. ऑप्शन दिले, मटेरियल कन्झ्युम, मटेरियल अवेलेबल फॉर यूज, टोटल मटेरियल परचेस, मटेरियल एंडिंग इन्व्हेंटरी. आपल्याला डायरेक्ट मटेरियलमध्ये आपण काय केलं आहे, ओपनिंग इन्व्हेंटरी ॲड नेट परचेस. ठीक आहे, आपल्या जर समजा आपल्याकडे ओपनिंग इन्व्हेंटरी आहे 5,000 रुपये, 5,000चं ओपनिंग इन्व्हेंटरी ॲड आपण आत्ता परचेस केले 90,000. ठीक आहे, 90,000चे आपण परचेस केले म्हणजे टोटल किती झालं, आपल्याकडे अवेलेबल मटेरियल किती झालं, 95,000. मग याला काय म्हणणार हे विचारलं आहे. मग याला काय म्हणणार, मटेरियल अवेलेबल फॉर यूज. आपण किती मटेरियल यूज करू शकतो, 95,000चं. ठीक आहे, इथे काय विचारलं, डायरेक्ट मटेरियल ओपनिंग इन्व्हेंटरी ॲड नेट परचेस. ही ओपनिंग इन्व्हेंटरी आहे, ही नेट परचेस आहे, दोन्हीची टोटल म्हणजेच आपल्याकडे असलेलं अवेलेबल असलेलं मटेरियल. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी कॉल्ड प्रोडक्ट कॉस्ट. प्रोडक्ट कॉस्ट कशाला म्हणणार हे विचारले. ए दिले मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, फॅक्टरी ओव्हरहेड आणि डी दिले ऑल ऑफ द अबव. तर या ठिकाणी प्रोडक्ट कॉस्ट विचारले आपल्याला. मटेरियल प्लस लेबर ही झाली प्राईम कॉस्ट, प्राईम कॉस्टमध्ये आपण फॅक्टरी ओव्हरहेड केले, ही आली आपली प्रोडक्ट कॉस्ट. देन डी इज अ करेक्ट आन्सर. मग आपल्याला काय विचारलं आहे,
विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी कॉल्ड प्रॉडक्ट कॉस्ट. मग ह्या सगळ्यांना आपण प्रॉडक्ट कॉस्ट म्हणू शकतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑल इनडायरेक्ट कॉस्ट इज चार्ज रेकॉर्ड इन द हेड ऑफ. ऑल इनडायरेक्ट कॉस्टला आपण काय म्हणतो. ठीक आहे, ऑल डायरेक्ट कॉस्टची टोटल म्हणजे प्राईम कॉस्ट असते आणि ऑल इनडायरेक्ट कॉस्टची टोटल ही फॅक्टरी ओव्हरहेड असते. ठीक आहे, फॅक्टरी ओव्हरहेड कॉस्ट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंटरेस्ट ऑन ओन कॅपिटल इज अ. इंटरेस्ट ऑन ओन कॅपिटल, आपलं जे कॅपिटल आहे त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केलं. ठीक आहे, मग ती जी कॉस्ट आहे तर याला नोशनल कॉस्ट म्हणतात, काल्पनिक खर्च. ठीक आहे, ॲक्च्युली कॅपिटल आपलंच आहे, आपण कोणाला काही इंटरेस्ट देत नाही. बिझनेसमध्ये जे कॅपिटल आहे ते आपलंच स्वतःच आहे, पण आपण ते चार्ज करून दाखवलं, खर्च म्हणून दाखवला. मग हा खर्च काय, काल्पनिक खर्च, नोशनल कॉस्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी इन्क्लुडेड व्हाईल प्रिपेअरिंग कॉस्ट शीट. कॉस्ट शीट प्रिपेअर करताना विच ऑफ द फॉलोइंग इज टू बी इन्क्लूड होणार विचारले. ठीक आहे, इंटरेस्ट पेड, बी दिलं गुडविल रिटर्न ऑफ, सी दिलं इन्कम टॅक्स पेड आणि डी दिलं सेल्समन कमिशन. ठीक आहे, तर इंटरेस्ट पेड, त्यानंतर गुडविल रिटर्न ऑफ आणि इन्कम टॅक्स पेड. तर हे खर्च फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड होतात, हे कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड होत नाहीत. ठीक आहे, आणि सेल्समन कमिशन, सेल्समनला आपण कमिशन दिलं वस्तू विक्री वाढवण्यासाठी. मग हा एक प्रकारचं सेलिंग ओव्हरहेड आहे आणि ते सेलिंग ओव्हरहेड म्हणून ट्रीट केला जाईल किंवा सेलिंग ओव्हरहेडला दाखवला जाईल. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स इक्वल टू. आता जर समजा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण गृहीत धरलं 1,00,000 रुपये. ठीक आहे, ओपनिंग फिनिश्ड गुड्स किती आहेत, 10,000 रुपये. मग त्या 1,00,000मध्ये हे 10,000 आपण प्लस करणार आणि क्लोजिंग फिनिश्ड गुड्स समजा आपल्याला 20,000 सांगितले. ठीक आहे, 1,00,000 प्लस 10,000, 1,00,000 10,000 मायनस 20,000 90,000. 90,000 म्हणजे आपण ते काय केले, सोल्ड केलेले युनिट. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ युनिट सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे आपण किती प्रोडक्शन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे ऑलरेडी फिनिश्ड प्रोडक्ट आहेत ते आपण ॲड केले. म्हणजे 1,00,000 प्लस 10,000 आपले किती प्रोडक्शन आहे आपल्याकडे अवेलेबल सेलिंगसाठी, 1,10,000. पण त्यातलं क्लोजिंग किती आहे, म्हणजे आपल्याकडे शिल्लक आहे 20,000. म्हणजेच बाकीचे आपण काय केलं, सोल्ड केले. मग ती आली आपली कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज इन्क्लुडेड इन बोथ प्राईम कॉस्ट ॲज वेल ॲज कन्व्हर्जन कॉस्ट. ठीक आहे, कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे काय, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे ज्या वेळेस आपण रॉ मटेरियल कन्वर्ट करतोय फिनिश्ड प्रोडक्टमध्ये. ठीक आहे, कच्च्या मालाचं रूपांतर तयार वस्तूमध्ये करण्यासाठी जो खर्च येतो तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कन्व्हर्जन कॉस्ट. आणि इथे काय विचारलंय, कोणता पॉईंट असा आहे जो कन्व्हर्जन कॉस्टमध्ये पण येतो आणि प्राईम कॉस्टमध्ये पण येतो. प्राईम कॉस्टचे एलिमेंट कोणकोणते आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, हे प्राईम कॉस्टचे एलिमेंट आहेत. पण मटेरियलचं रूपांतर आपण फिनिश प्रॉडक्टमध्ये करतोय, म्हणजेच मटेरियल कॉस्ट ही कन्व्हर्जन कॉस्टमध्ये येत नाही. ठीक आहे, म्हणजेच असा कोणता एलिमेंट आहे जो प्राईम कॉस्टमध्ये पण येईल, कन्व्हर्जन कॉस्टमध्ये पण येईल, मग तो काय आहे, डायरेक्ट लेबर कॉस्ट. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे एक लास्ट क्वेश्चन बघू, विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज नॉट इन्क्लुडेड इन प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट. कॉस्ट शीट तयार करताना कोणता खर्च आपण घेणार नाही. हे दिलं कॅरेज इनवर्ड, परचेस रिटर्न, सेल्स कमिशन आणि इंटरेस्ट पेड. तर या ठिकाणी कॅरेज इनवर्ड, परचेस रिटर्न, हे परचेस आपण काउंट करताना हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे, म्हणजेच हे कॉस्ट शीटशी इनडायरेक्टली रिलेटेड आहेत. त्यानंतर सेल्स कमिशन सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतात, इंटरेस्ट पेड कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड होत नाही. देन डी इज करेक्ट आन्सर. तर हे झाले कॉस्टिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.